तुमची स्तुती करत होता का? हो म्हणजे म्हणजे तुम्ही किती छान दिसता वगैरे. अय्या तुम्हाला कसं कळलं? अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातो. असं का बघतोय हा? तुला चांगलीच पडणार आहे. मला का? ए, तो आला नव्हता म्हणून फक्त मी तिला कंपनी देत होतो. अभि, जॅम आहे आपल्याकडे. देवी तू खरंच मँगो जॅम आहे. बाय द वे मी छान दिसत नाहीये का? नाही हो, त्या तर तुम्ही आहातच. पण तुम्हाला सांगतो, काही मुलं ना अशीच मुलींची स्तुती करून त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जरा अशा मुलांपासून सावध राहा आणि मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करीन. खरं सांगताय? हो हो, म्हणजे तुमच्यासारख्या मुलीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी मी आता जातीने लक्ष घालणार आहे. हो म्हणजे मी तुम्हाला प्रश्नच येत नाही. मित्रांनी दिलेल्या प्रॉमिसची काही किंमत आहे की नाही? नाही सुत्तासारखं सरळ केला ना तर नाव नाही लावणार विनय हरिश्चंद्र नागपूरकर. तुम्ही कशाबद्दल बोलताय? सॉरी जरा भरकटलो. पण काय आहे, तुम्ही कुठल्याही अनोळखी मुलाशी कधीच सलगीने वागू नका. म्हणजे लगेच रिस्पॉन्स देऊ नका त्यांना. आणि कुठलीही मुलगी तुम्हाला स्वतःहून रिस्पॉन्स देत असेल तर? म्हणजे अशा वेळेला तुम्ही कसे आणि काय वागाल त्या मुलीशी हे विचारते. हो असं होय. नाही, त्या बाबतीत मी थोडा लाजाळू आहे. हो ना. सॉरी, एक मिनिट आकांक्षा मॅडम. काव्या? काव्या? नाही नाही, मैत्रीण आहे आमची फक्त. हा. हॅलो, हा काव्या बोल. विनय कुठेस तू? मी इथे कॅफेवर आहे ग. आकांक्षा मॅडमना भेटायला आलोय. कोण आकांक्षा? अगं त्या नाही का स्वप्नपूर्ती मधल्या. बर ते सोड. सुमित आहे का तिथे? मला कसं माहिती असेल? सुमित तर ऑफिस मध्ये असेल ना. रूममेट, बेस्ट फ्रेंड. आज एक महत्वाचं प्रेझेंटेशन होतं आणि त्यानंतर तो गायब झाला. काय माहिती कुठे गेलाय. हे बघ 6 वाजलेत आणि अजूनपर्यंत तो ऑफिसला नाही आलाय. बॉस पण त्याला फोन ट्राय करतायत यार. खूप चिडलेत त्याच्यावर. आई गो, मग आता? खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.